एससी अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परत एकदा विद्यार्थ्यांच्या नवीन जी बॅच आहे ते आपण स्टार्ट करत आहोत आणि त्या बॅचची सुरुवात जी आहे ते आपण 25 मार्च 2024 पासून स्टार्ट करत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचणीचा सामना करावा लागणार नाही. एससी अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी विविध प्रकारचे कोर्सेस अवेलेबल केले आहेत, जसे की सायन्स आहे, इंग्लिश आहे, मॅथ आहे, बाकीच्या पण सगळ्या विषयाचे जे रेकॉर्डेड लेक्चर आपण सर्व विद्यार्थी एससी अकॅडमी या जे आपलं प्ले स्टोरवरती ऍप आहे त्यावरती जाऊन सुद्धा हे लाईव्ह लेक्चर किंवा रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघू शकता. जसं की तुम्ही बघत आहात की एससी अकॅडमी त्या ठिकाणी आपली जी बॅच आहे 10th न्यू बॅच 25 मार्च पासून स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये जे आपले फीचर्स वगैरे आहेत, जर एक्सपायर्ड फीचर, वीकली टेस्ट, रिव्हिजन या ठिकाणी आपण घेतो. त्यानंतर बोर्ड एक्झाम प्रिपरेशन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे केले जाते. ऍडमिशन सध्या ओपन आहे, तुम्ही एनरोल करू शकता. याच ठिकाणी क्लास 10 साठी न्यू बॅच फ्रॉम एससी अकॅडमी आपण सुरुवात करत आहोत. तर ह्या ठिकाणी आपण जर आपल्याला एससी अकॅडमी हे जे ऍप आहे हे प्ले स्टोर मध्ये अवेलेबल आहे. त्या ठिकाणी एससी अकॅडमी असं नावाचा आपल्याला एक सिम्बॉल ह्या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काय करू शकता, त्यांना इन्स्टॉल करू शकता, ओपन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जे लेक्चर्स आहेत आपले सायन्स किंवा बाकीच्या विषयाचे हे सगळे काय करू शकता, बघू शकता. सध्या तरी आपण आपल्या क्लास किंवा आपल्या ज्या लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये हे सगळे जे लेक्चर्स आहेत हे फ्री अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही त्वरित जाऊन प्ले स्टोरवरती जाऊन आपलं जे ऍप आहे हे काय करू शकता, डाउनलोड करू शकता. जे नाव आहे एससीए अकॅडमी, अशा प्रकारचे ऍप इन्स्टॉल करून ओपन करून ज्यामध्ये कंटेंट जे आहे त्या कंटेंट मध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सध्या बघू शकता. ओके, तर ह्या ठिकाणी आपण जे लेक्चर आहे ते लेक्चर आहे आपलं सायन्स 10th स्टँडर्ड स्टेट बोर्डचं जे सायन्स आहे. ह्या ठिकाणी सायन्स जर बघितलं आपण तर दोन याच्यामध्ये डिवाइड केलं जातं. एक तर सायन्स 1 आहे, दुसरं सायन्स 2 आहे. आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये सायन्स 1 जो पार्ट आहे त्यामधला जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. सुरुवातीला मी असं सांगू इच्छितो की जेवढे आपले जे विद्यार्थी आहेत 10th स्टेट बोर्डचे, त्यांना माहिती आहे की सायन्स हे दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. एक सायन्स 1 दुसरा आहे सायन्स 2. तर बेसिकली बघायला जर गेलं तर सायन्स हा जो सब्जेक्ट आहे हा बेसिकली जर आपण बघितलं तर 3 फॅकल्टीमध्ये काय करू, ज्याला आपण डिवाइड करत असतो. एक काय फिजिक्स आहे, दुसरं केमिस्ट्री आहे आणि तिसरं काय आहे आपल्याकडे बायोलॉजी आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अशा प्रकारे प्रत्येक चॅप्टरचा कंटेंट हा फिजिक्स नुसार, केमिस्ट्री नुसार आणि दुसरा बायो नुसार आपल्याला बघायला मिळणार आहे सायन्सच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. जर आपण पुस्तक बघितलं तर दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. तर सायन्स जो 1 आहे तो बेसिकली जर बघायला गेलं तर आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री त्या दोन्ही कन्सेप्ट वरती सगळे जे चॅप्टर्स आहेत, सगळे जे धडे आहेत हे दोन गोष्टी कव्हर करणार. एक तर फिजिक्स, दुसरं केमिस्ट्री. आणि जो आपला सायन्स 2 आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त बायोलॉजीचे सगळे चॅप्टर्स आपल्याला बघायला मिळतील. हे डिस्क्रिप्शन आहे की सायन्सच्या पुस्तकामध्ये जे 10वीचं बोर्डचं पुस्तक आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचे कंटेंट आहेत, चॅप्टर कुठले आहेत, त्यांचं डिव्हिजन कसं केलं आहे. किंवा काय होतं जेव्हा 10वीला आपण हे सगळं सायन्स शिकतो त्यावेळेस याच्या पुढे गेल्यानंतर आपण 11वी 12वी जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा प्रकारचे कन्सेप्ट पुढे यायला लागतात. मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे जर आपल्याला 10वी पासून आपण जर स्टार्ट केलं तर त्याच्या पासून वाटणारी जी भीती ती आपली कमी होऊ शकते. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो जेव्हा तुम्ही 10वीचा अभ्यास करणार त्यावेळी इच अँड एव्हरी चॅप्टर तुम्ही काय कन्सिडर केला पाहिजे की हा जो चॅप्टर मी वाचतोय किंवा हा जो चॅप्टर मी ह्या ठिकाणी लर्न करतोय किंवा शाळेमध्ये शिकवला जातोय किंवा विविध प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला हे चॅप्टर शिकवले जातात, तर याच्यामधला जो कन्सेप्ट आहे, याच्यामधला जो भाग आहे, शैक्षणिक वर्षाचा जो भाग आहे तो कुठल्या बेसिसवरती आहे, फिजिक्स आहे का, केमिस्ट्री आहे का, बायो आहे, हे जर तुम्हाला आधी माहित असेल तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्याला बघायला सुरुवात करा. जर आपल्याला माहितच नाहीये की केमिस्ट्रीचा कुठला चॅप्टर आहे, बायोचा कुठला चॅप्टर आहे, केमिस्ट्रीचा कुठला आहे, तर आपल्याला जो आपण विचार करणार आहे, आपली विचार क्षमता काय होते त्या ठिकाणी बदलते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अशा प्रकारचे डिव्हिजन करून सायन्सचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या हायर स्टँडर्ड मध्ये जसं 11th आहे, 12th आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण ह्या ठिकाणी तुम्हाला फेस करता येणार, म्हणजे फेस करू शकणार नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय होईल माहिती की इझिली सगळे कन्सेप्ट काय होतील, इझिली अंडरस्टँडेबल होतील जेव्हा तुम्ही हे कन्सेप्ट चालू करता. त्यामुळे जर आपण सायन्स 1 या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत एससी अकॅडमी मध्ये, फर्स्ट जे आपलं लेक्चर आहे सायन्सचं हे फर्स्ट लेक्चर आहे सायन्स 1 मधलं आणि त्याच्यामधला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन. सगळ्यांना माहित आहे की सायन्स 1 ला जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. मग हा जो ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर आहे
हा जो ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर आहे त्या ठिकाणी, जो हा ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर आहे हा कुठल्या बेसिसवरती आहे, तर हा जो बेसिस आहे ह्या ठिकाणी, हा जो चॅप्टर आपण बघणार आहोत हा पूर्ण कंप्लीट जो चॅप्टर असणार आहे ग्रॅव्हिटेशनचा, हा फक्त कुठल्या बेसिसवरती आहे तर फिजिक्स. फिजिक्सच्या जेवढ्या काही कन्सेप्ट असतील त्या सगळ्या तुम्ही फिजिक्सच्या अंडरमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात हा जो फिजिकल किंवा फिजिक्सच्या संदर्भातला हा जो चॅप्टर आहे हा आपण ह्या फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट जो आपला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. बघा सर्क्युलर मोशन पण आहे, दुसरं सेंट्रिपिटल फोर्स, हे सुद्धा आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यानंतर थर्ड मध्ये आहे आपल्याकडे केप्लर्स लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर वी कॅन से दॅट ऑल्सो द ग्रॅव्हिटी. त्यानंतर आपण बघणार आहोत फ्री फॉल, आणि लास्ट वर्डला कुठलं आहे एस्केप वेलोसिटी. हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स ह्या चॅप्टर मध्ये काय केलेले आहेत, कव्हर केले आहेत. आणि आपल्या एससी अकॅडमीच्या क्लासमध्ये लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये आपण इच अँड एव्हरी कन्सेप्ट की ग्रॅव्हिटेशन नेमकं कशाला म्हणायचं आहे, किंवा जर तुम्ही म्हणत असाल की एस्केप वेलोसिटीच्या संदर्भातलं काय कन्सेप्ट आहे, ते सगळे इच अँड एव्हरी कन्सेप्ट वर्ड बाय वर्ड, जसं आपल्या टेक्स्टबुक मध्ये इच अँड एव्हरी लाईन आहे त्या प्रत्येक लाईनचं मिनिंग आणि हाऊ टू रीड म्हणजे वाचायचं कसं, यातले वर्ड्स वेगवेगळे डिफरंट कसे आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. वर्ड टू वर्ड म्हणजे जसं आपल्याला स्टेट बोर्डने जे पुस्तक दिलं आहे त्या पुस्तकाच्या पॅराग्राफ वाईज त्यांचे मिनिंग, त्यांचं अंडरस्टँडिंग की हे का वापरलं आहे, कशासाठी यूज केलं जातं, हे सगळे कन्सेप्ट फक्त आपण एससी अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मच्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. त्यामुळे अजून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी अजूनही आपलं ऍप जर डाउनलोड नसेल केलं तर एससी अकॅडमी नावाचं जे ऍप आहे ते त्वरित प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला सायन्सच्या संदर्भातलं किंवा अदर सब्जेक्टच्या माध्यमातलं जे काही कन्सेप्ट असतील जे तुम्हाला हार्ड वाटत असतील हे सगळे आपण ह्या ठिकाणी काय करत असतो, क्लिअर करत असतो. त्यामुळे फर्स्ट आपण स्टार्ट करूया की ग्रॅव्हिटेशन जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला, तो फर्स्ट कुठला आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टर मध्ये हे पॉइंट्स कव्हर केल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे की कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही सांगू शकता का, तुम्हाला काही आठवतंय का मागच्या 8वीच्या क्लासमध्ये 9वीच्या क्लासमध्ये जे काही कन्सेप्ट झाले असतील ते कन्सेप्ट तुम्हाला आठवत असतील का, जर आठवत असतील तर काय करायचं आहे, या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात का असं विचारलं. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जर बघितलं आपण तर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. आता हा फोर्स आहे, फोर्स सगळ्यांना माहित आहे की मागच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही 8वी 9वीच्या स्टँडर्ड मध्ये फोर्सच्या संदर्भातली सगळी काही जी कन्सेप्ट आहे तुम्ही काय केली असेल, क्लिअर केली असेल. फॉर एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी बघूया, जर आपण म्हटलं की फोर्स काय आहे, फोर्स जर आपल्याला फोर्स आयडेंटिफाय करायचा असेल किंवा तुम्हाला माहित असेल त्यामागे जे कन्सेप्ट आहे ते बघायचं जर असेल, तुम्ही मागच्या स्टँडर्ड मध्ये सुद्धा हे कन्सेप्ट झालेला आहे. तर फोर्स म्हणजे काय, नेमकी जर फोर्सचे डेफिनेशन जर बघितलं आपण, फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे फक्त काय असतं, एनी पुल और एनी पुश. दिस इज सिंपल डेफिनेशन फॉर फोर्स. सिंपल डेफिनेशन आहे फोर्सची डेफिनेशन काय, एकदम सिंपल, एनी पुल और एनी पुश. एखाद्या वस्तूला ढकलणं किंवा एखाद्या वस्तूला खेचणं, ज्या ठिकाणी आपण फोर्सचा उपयोग करतो. सिंपल डेफिनेशन आहे. व्हॉट इज माय फोर्स मीन्स एनी पुश और एनी पुल. पहिला क्वेश्चन की त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन होता तो काय विचार होता की इफेक्ट, कुणाचे इफेक्ट्स बघायचे आहेत, इफेक्ट ऑफ फोर्स. What are the exact effect of the forces? First, we have to analyze or understand the definition of the force. What is the exact force? We know that the definition is that any pull or any push we can call as the force. फोर्स आपल्याला माहित झालं, त्याची सिंपल डेफिनेशन सुद्धा माहित झाली. मग त्या फोर्समुळे इफेक्ट, व्हॉट इज द इफेक्ट म्हणजे त्या फोर्समुळे कुठले परिणाम होतात, किंवा एखाद्या गोष्टीवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर त्या गोष्टीवरती जेव्हा फोर्स अप्लाय करतो त्या गोष्टीवरती काही परिणाम होतो का, जर होत असेल तर तो काय होतो, असा त्यांचा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्सेस, फोर्सेसचे काय इफेक्ट आहेत, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्सेस. लक्षात आलं. फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फोर्स, फोर्स इज एनी पुल और एनी पुश. अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्सेस, फोर्सेसचे काय इफेक्ट आहेत, परिणाम काय होतील. सो फर्स्ट इफेक्ट ऑफ द फोर्स, फर्स्ट इफेक्ट. आता मी इफेक्ट सांगतो म्हणजे त्याचे परिणाम सांगतो. जर एखाद्या वस्तूला जर मी फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होईल, तर फर्स्ट आहे ऑब्जेक्ट चेंज इट्स
शेप. ऑब्जेक्ट चेंज इट शेप. फर्स्ट इफेक्ट आहे व्हेन वी अप्लाय द फोर्सेस ऑन अन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टवरती जेव्हा मी फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होतो. तो शेप म्हणजे काय? आकार. जनरली एक साधा आकार. त्यामुळे आकार म्हणजे आपण त्याला म्हणतो की तो कसा दिसतो काय. समजा मी एक्झाम्पल घेतलं, माझ्याकडे बॉल आहे, टेनिस बॉल आहे. कुठला बॉल आहे? टेनिस बॉल आहे. जर मी टेनिस बॉलला माझ्या हातातून जर प्रेस केलं तर त्याचा शेप काय होईल? चेंज होईल. आणि जर मी प्रेस करतोय याचा अर्थ मी काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. कुणावरती? त्या बॉलवरती फोर्स अप्लाय करतो. किंवा आपल्याकडे जी प्लास्टिकची स्केल असते, स्ट्रेट असते की नाही स्केल जी प्लास्टिकची आपल्या कंपास बॉल स्केल असते, त्या स्केलला सुद्धा आपण काय करू शकतो? बाय अप्लाइंग द फोर्सेस बेंड करू शकतो. अशा प्रकारे ती बेंड होऊ शकते. याचा अर्थ मी त्या स्केलचा जी स्ट्रेट होती, बाय अप्लाइंग द फोर्स आय कॅन चेंज द शेप ऑफ द स्केल. स्केलचा मी काय चेंज केलाय? शेप चेंज केला आहे. त्यामुळे फर्स्ट इफेक्ट ऑफ द फोर्स इज दॅट ऑब्जेक्ट चेंज इट शेप. ऑब्जेक्टचा आकार बदलून जाईल जर मी फोर्स अप्लाय केला तर. अंडरस्टँड? सिंपल. आपल्या क्लासमध्ये एकदम सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला अंडरस्टँड केलं जाईल की नेमकं फोर्स म्हणजे काय, त्याचे इफेक्ट काय. जेवढे काय हार्डवर्ड असतील आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले की जे आपल्याला अंडरस्टँड करायला अवघड जात, ते इझिली आपण ह्या ठिकाणी एससी अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये बघणार आहोत. तो फोर्स, एनी पुल और एनी पुश, व्हॉट आर द इफेक्ट्स? फर्स्ट इफेक्ट इज दॅट ऑब्जेक्ट चेंज इट्स शेप. पहिला इफेक्ट झाला, एक्झाम्पल टू. सेकंड काय? ऑब्जेक्ट चेंज इट्स शेप. थर्ड, ऑब्जेक्ट change its direction. Direction also changes. If I apply the force of any object, it can change its direction also. आता डायरेक्शन बदलणं, त्याची दिशा बदलणं हे सुद्धा मी करू शकतो. कशाच्या द्वारे करू शकतो? फोर्सच्या स्वरूपात करू शकतो. आपण सगळे क्रिकेट बघतो का नाही क्रिकेट? जेव्हा एखादा फास्ट बॉलर जेव्हा बॉल टाकतो तेव्हा तो स्ट्रेट लाईन मध्ये त्याच्याकडे बॉल टाकत असतो. पण ज्यावेळेस एखादा फलंदाज फटका मारताना करतो, त्या बॉलची दिशा बदलतो का नाही? त्या टेनिस बॉलची किंवा त्या क्रॉक बॉल जे यूज करत असतील जे क्रिकेट ज्या ठिकाणी क्रिकेट खेळतात अशा ठिकाणी, पण त्याची दिशा बदलली जाते का नाही? बाय अप्लाइंग द फोर्स. म्हणजे बॅट्समन त्या बॉलवरती काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. ज्यामुळे त्या बॉलची जी डायरेक्शन स्ट्रेट लाईन मध्ये होती त्याची लाईन काय केली आहे? चेंज केली आहे बाय युझिंग द फोर्स. फोर्सच्या मदतीनं आम्ही त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलली आहे. आता सर तुम्ही म्हणता एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलली आहे, पण तो ऑब्जेक्ट ज्याची आपण डायरेक्शन बदलली आहे तो ऑब्जेक्ट कशामध्ये पाहिजे? मोशन मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे? मोशन मध्ये. तर चेंज करता येईल डायरेक्शन. इज इट? डायरेक्शन जर त्याची बदलायची असेल, एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असेल किंवा एखादी वस्तू स्ट्रेट लाईन मध्ये जर ट्रॅव्हल करत असेल याचा अर्थ ती मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये जर असेल तर आपण त्याला काय करू शकतो? त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो बाय युझिंग द फोर्सेस. We discuss only the first question. That first question are mentioned in our textbook. That first question is that how the force or what are the effect of the force on an object. So first effect is that object change its shape. Second effect is that object change its direction also. Third effect, it means object when the object are in motion. जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये जर असेल एखादा ऑब्जेक्ट तर त्याला काय असणार आहे? मोशन मध्ये जर असेल तर काय असेल? स्पीड असेल. काय असेल? स्पीड. बरोबर की नाही? एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, एखादी कार मोशन मध्ये असेल याचा अर्थ त्याला काय असते? स्पीड असते. जर आपण सायकल चालवत असेल तर सायकल मोशन मध्ये आहे. सायकल जर मोशन मध्ये असेल तर त्याला काय असणार आहे? स्पीड असणार आहे की नाही? जी गोष्ट मोशन मध्ये आहे ह्या सगळ्यांना काय असते? स्पीड असते. मग ती स्पीड सुद्धा मी काय करू शकतो? कमी जास्ती. म्हणजे आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो बाय अप्लाइंग द फोर्सेस. फोर्स अप्लाय केल्यामुळे मी एखाद्या जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये प्रेझेंट आहे त्याची स्पीड काय करू शकतो? मी इन्क्रीज किंवा डिक्रीज सुद्धा करू शकतो बाय अप्लाइंग द फोर्सेस. सो दीज आर द सम इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. कोणाचे? फोर्सचे आहेत. फोर्सचे हे काही इफेक्ट आहेत. हे तुम्ही मागच्या स्टँडर्ड मध्ये म्हणजे बघितले असेल, 9वी मध्ये असेल किंवा 8वी मध्ये असेल, अशा प्रकारचे फोर्सच्या संदर्भातले जेवढे काही कन्सेप्ट आहेत तुम्ही मागच्या स्टँडर्ड मध्ये बघितले असतील. म्हणून त्यांनी विचारलं होतं आपल्याला फर्स्ट, कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवतंय का? तर काय आठवतंय?
फोर्सचे इफेक्ट काय काय आहेत. तर हो, तर आम्हाला माहित आहे ऑब्जेक्ट फर्स्ट काय करणार, त्याचा शेप बदलणार जर मी फोर्स अप्लाय केला तर. ऑब्जेक्ट चेंज इन डायरेक्शन, त्याची डायरेक्शन सुद्धा बदलू शकतो, म्हणजे दिशा त्याची चेंज करू शकतो बाय अप्लाइंग द फोर्सेस. थर्ड, ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, इट हॅज अ स्पीड, जर मोशन मध्ये असेल तर त्याला स्पीड आहे, आणि त्या स्पीडला मी काय करू शकतो, एक तर इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज सुद्धा करू शकतो. हे झाले आपले फोर्सचे इफेक्ट, जो की फर्स्ट क्वेश्चन होता, जो की काय होता, फर्स्ट क्वेश्चन ह्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी सुद्धा आपण डेफिनेशन सहित त्याचे इफेक्ट काय आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी आपण बघितले आहेत. होप यू अंडरस्टँड द लिटिल बिट कन्सेप्ट. यामध्ये जे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला लक्षात आले असतील. तर फोर्स आणि त्याचे इफेक्ट फर्स्ट क्वेश्चन होता. सेकंड क्वेश्चन जर बघितला आपण क्वेश्चन, तर सेकंड बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण एकदा रिपीट बघूया काय. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स जर लागला तर काय होऊ शकतो, त्याचे इफेक्ट काय होऊ शकतात, हे आपण बघितलं. आपण फोर्सच का बघतोय, त्या ठिकाणी जो फर्स्ट क्वेश्चन आहे फोर्सच्या संदर्भात आहे. मग आपण फोर्स का बघतोय, कारण की आपल्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, आणि ग्रॅव्हिटेशन ऑल्सो टाइप ऑफ फोर्स. ग्रॅव्हिटेशन सुद्धा एक प्रकारचा काय आहे, फोर्स आहे. तो कसा आहे, कुणामध्ये आहे, कुठं अप्लाय होतो, तो असल्यामुळे काय काय गोष्टी होतात, हे सगळं जे काय तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन तयार झाले असतील की जर हा फोर्स असेल तर कुठं असतो, कसा बघायला मिळेल, दिशा बदलतो का, शेप बदलतो का, काय करतो नेमकं, हे फोर्स आपल्यानंतर काय काय इफेक्ट्स होतात, हे सगळे जे काय क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. की हा जर फोर्स असेल सर, कारण आपण ह्या ठिकाणी फोर्स बघतोय, मग हा ग्रॅव्हिटेशन सुद्धा काय एक प्रकारचा फोर्स आहे, कसा आहे, काय आहे, हे आपल्याला बघायचंय. वन बाय वन, लाईन टू लाईन वी हॅव टू डिस्क्राइब हिअर ईच अँड एव्हरी कन्सेप्ट. So next question is that we move on to next question. Next question is that what types of forces are you familiar with. म्हणजे सेकंड मध्ये त्यांनी विचारलंय बघा, सेकंड मध्ये जर विचारलं त्यांनी की फोर्स आहे, फोर्सचे टाइप्स काय काय आहेत, फोर्सचे काय काय टाइप्स म्हणजे प्रकार, फोर्सचे प्रकार कसे आहेत, कोणते आहेत हे तुम्हाला माहित आहे का. हो, मागच्या स्टँडर्ड मध्ये सुद्धा आम्हाला माहित आहे की फोर्सचे काय काय प्रकार असतात, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस. जर आपण सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला फोर्सच्या संदर्भात बघितलं तर फोर्सचे बेसिकली एकदम स्टार्टिंगला फोर्स आर टू बी डिवाइडेड इनटू टू टाइप्स. वन इज अ balance force, another one is a unbalanced. So first is a balance, another one is a unbalanced. अशा प्रकारचे दोन फोर्सेस आहेत, हे तुम्हाला क्वचितच माहित असतील. आपल्याला वेगळे प्रकारचे, समजा बाकीचे तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे माहित असतात, पण कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच्या पलीकडे सुद्धा असे दोन प्रकारचे फोर्स आहेत, एक अनबॅलन्स आणि दुसरा आहे बॅलन्स फोर्सेस. नेक्स्ट क्वेश्चन काय होता की फोर्स जर तुम्हाला माहित असेल, फोर्सचे परिणाम तुम्हाला माहित असतील, तर मग फोर्सचे प्रकार सुद्धा काय आहेत, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्स आहेत, ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, की त्या आधारे आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला काय करू, इझिली अंडरस्टँड करू शकतो. आता पहिलं तर आपल्याला माहित झालं की ग्रॅव्हिटेशन काय एक प्रकारचा फोर्स आहे. मग हा जो फोर्स एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे, तर मग ह्या फोर्सचे टाइप सुद्धा कुठले कुठले आहेत ते सुद्धा आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. त्यामुळे फोर्स त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत, एक आपल्याकडे आहे बॅलन्स आणि दुसरा कुठला आहे, अनबॅलन्स. आता हे प्रत्येक ईच अँड एव्हरी स्टुडंटसाठी हे दोन फोर्सेस खूप म्हणजे न्यू असतील, त्यांना माहितच नसेल. आम्हाला तर सर कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट सांगितले होते. मग हे बॅलन्स आणि अनबॅलन्स हे कुठून आले परत. पहिले तर आपल्याला हेच माहित होतं ना की कॉन्टॅक्ट फोर्स काय असतो, नॉन कॉन्टॅक्ट काय माहित असतो, पण हे बॅलन्स आणि अनबॅलन्स आपल्याला माहित नव्हतं. हे न्यू, काही स्टुडंटसाठी न्यू असेल की बॅलन्स काय आहे बाबा किंवा अनबॅलन्स काय आहे. इझी आहे. बॅलन्स फोर्स, आता जर आपण डेली लाईफ मध्ये जेवढ्या काही वस्तू बघतो, जेवढ्या काही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या काही आपण बाहेर वस्तू बघतो, एक तर त्या वस्तू दोन स्टेटमध्ये आपल्याला मिळतील. किती स्टेटमध्ये, दोन. कुठल्या स्टेटमध्ये, ऑब्जेक्ट म्हणूया, ऑब्जेक्ट आपल्याला फक्त आणि फक्त दोन स्टेटमध्ये मिळतील. किती, फक्त दोन. कुठली स्टेट आहे त्याचे, एक आहे आपल्याकडे मोशन, एक आहे मोशन आणि दुसरं कुठलं आहे, रेस्ट. हे दोनच स्टेट मध्ये दिसतात. कुठलाही ऑब्जेक्ट बघा, आपण जेव्हा उठल्यानंतर ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे, प्रत्येक जर ऑब्जेक्ट बघितलं तर आपल्याला दोन स्टेट मध्ये दिसणार, एक तर तो मोशन मध्ये असेल किंवा तो रेस्ट मध्ये असेल.
फॉर एक्झाम्पल घरामध्ये आपल्या फ्रीज आहे, टीव्ही आहे, हे सगळे एका जागेवर आहेत का नाही? का मुवमेंट करतात, ते मोशन दाखवतात का नाही? याचा अर्थ ते रेस्ट मध्ये आहे. जसं आपण बाल्कनीमध्ये येतो, रोड वरती आपल्याला गाड्या जाताना दिसतात, जर त्या कशामध्ये आहेत? मोशन मध्ये आहे. इजंट इट करेक्ट? आपल्याला ह्या दोनच गोष्टी दिसतात बाहेर. जेव्हा आपण आपले आईज ओपन करतो त्यावेळेस आपल्याला ह्या दोनच गोष्टी दिसतील. ऑब्जेक्ट प्रेझेंट आर इन अ टू स्टेट, वन इज अ रेस्ट, अनदर वन इज अ मोशन. एक तर तो रेस्ट मध्ये असेल म्हणजे हालडुल करणार नाही, जागेवर राहील, आणि दुसरा एक तर तो कसा असेल? मोशन मध्ये असेल. ह्या दोनच गोष्टी आपल्याला बाहेर आल्यानंतर दिसतात. मग आपला जो बॅलन्स फोर्स आहे, अनबॅलन्स फोर्स आहे, ह्या दोन गोष्टीवरती रिलेटेड आहे, मोशन आणि रेस्ट. आता जर मी म्हटलं तुमच्या समोर जो हा जो डिजिटल बोर्ड दिसतोय हा मोशन मध्ये आहे? नाही. कशामध्ये आहे? रेस्ट मध्ये आहे. मग जर हा रेस्ट मध्ये आहे तर ह्या डिजिटल बोर्डवरती एक फोर्स ऍक्ट आहे. एक काय आहे? फोर्स ऍक्ट आहे. त्यामुळे हा जो डिजिटल बोर्ड आहे तो रेस्ट मध्ये आहे. कशामध्ये आहे? रेस्ट मध्ये आहे. किंवा तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर डेस्क असतात ते सुद्धा कसे आहेत? रेस्ट मध्ये आहेत, ते हालत नाहीत. याचा अर्थ त्या डेस्कवरती, त्या डिजिटल बोर्डवरती किंवा तुम्ही ज्या खुर्चीवरती बसला आहात त्या खुर्चीवरती एक फोर्स ऍक्ट आहे. त्या फोर्समुळे ती वस्तू हालत नाहीये. किंवा एखाद्या गोष्टीवरती सारख्या प्रमाणात फोर्स अप्लाय केला ती सुद्धा मूव्ह होत नाही. बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, हे अंडरस्टँड जर तुम्हाला करायचं झालं, रेस्टचं बेस्ट एक्झाम्पल आहे ठग ऑफ वॉर. ठग ऑफ वॉर म्हणजे दोरीच्या साईने खेचाखेची असते. एका साईडनं काही लोक असतात, एका साईडनं काही मुलं, दोन्ही साईडनं मुलं असतात आणि ते दोरीला एकमेकांना ओढत असतात आणि मध्ये काय असतं? एक रुमाल बांधलेला असतो. जेव्हा तुम्ही लक्ष द्या, जेव्हा दोन्हीकडच्या साईडनं जेव्हा इक्वल फोर्स अप्लाय होतो, दोन्ही साईडनं इक्वल फोर्स आहे, तर हा रुमाल ह्या साईडला पण जाणार नाही आणि ह्या साईडला पण जाणार. तो एका जागेवरती काय होईल? एका जागेवरती स्टेडी राहील, रेस्ट मध्ये राहील. का रेस्ट मध्ये राहिलाय? दोन्ही साईडला फोर्स कसा होता? सेम होता, सारखा होता. त्यामुळे तो एका जागेवर हलतोय का? नाही हलत. मग आपण अशी कल्पना करू शकतो की जे ऑब्जेक्ट आम्हाला रेस्ट मध्ये दिसतात, हालचाल करत नाहीत, याचा अर्थ त्या वस्तूंवरती सुद्धा फोर्स अप्लाय आहे का नाही? त्यांच्यावरती पण अप्लाय इक्वल फोर्स अप्लाय आहे, म्हणून ते कसे आहेत? रेस्ट मध्ये आहेत. अशा फोर्सला आपण काय म्हणायचं? बॅलन्स फोर्स. कुठला फोर्स म्हणायचं? बॅलन्स फोर्स. Simple definition for the balance force is that when an object you see, that object are present in rest, it means that on that object the force is applied. That force is called as the balance force. If the object present in a rest, if the object is not present in a rest, then we cannot say that object are in a balance force. मग आपण सांगू शकणार नाही की त्याच्यावरती बॅलन्स फोर्स आहे का नाही. ऑब्जेक्ट त्यासाठी कसा पाहिजे? रेस्ट मध्ये पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणूया? बॅलन्स फोर्स म्हणूया. अंडरस्टँड? आपल्याला तुम्हाला लक्षात आलं असेल व्यवस्थित की एक्झाम्पल्स द्वारे हलत नाहीये म्हणजे तो कुठली मुवमेंट शो करत नाही, याचा अर्थ तो रेस्ट मध्ये आहे. याचा अर्थ त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होणार आहे तो कुठला आहे? बॅलन्स फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? बॅलन्स फोर्स आहे. दुसरा आहे आपल्याकडे अनबॅलन्स फोर्स. आता अनबॅलन्स फोर्सचे मग दोन टाईप आहेत. अनबॅलन्स फोर्सचे मग किती टाईप आहेत? दोन. त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो कॉन्टॅक्ट फोर्स, आणि दुसरा कुठला घेऊ शकतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट. हे दोन महत्वाचे. अनबॅलन्स मध्ये दोन आहेत, एक आहे कॉन्टॅक्ट, दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट. आता आपल्याला ह्या कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स या संदर्भात बघायचं आहे. पहिला आपण अनबॅलन्स म्हणजे काय, अनबॅलन्स कशाला म्हणायचं? बॅलन्स क्लिअर, तुम्हाला बॅलन्स क्लिअर झाला असेल की बॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं? की जे ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहेत तर त्यांच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो ते सगळे कसे आहेत? बॅलन्स स्टेट मध्ये आहेत, रेस्ट मध्ये आहेत. त्यांच्यावरती जो फोर्स अप्लाय झाला आहे तो कसा आहे? बॅलन्स फोर्स आहे. येथे अकॅडमीमध्ये आपल्याला इच अँड एव्हरी कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसल्याशिवाय आपण पुढे जाणार. एकदम क्लिअर, क्रिस्टल क्लिअर इच अँड एव्हरी कन्सेप्ट, क्वेश्चन सगळे मेन्शन जे केलेले आहेत त्यांचे डिटेल अनालिसिस आपण आपल्या इथे अकॅडमीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. होप आशा आहे की तुम्हाला फोर्स म्हणजे काय, त्याचे इफेक्ट म्हणजे काय, जे आपण इफेक्ट बघितले होते, शेप बदलतो, डायरेक्शन बदलते, स्पीड कमी जास्ती करू शकतो, हे इफेक्ट होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की फोर्सचे टाईप काय होते ते आपण बघितलं. त्यासाठी आपल्याला फोर्स हा बघायचा होता, तो बघितला. टाईप मध्ये महत्वाचे बॅलन्स आहे, दुसरा अनबॅलन्स आहे. बॅलन्स मध्ये
आपण असं बघितलं की ऑब्जेक्ट जे आहेत दोन स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. एक आहे मोशन, दुसरं आहे रेस्ट. जे रेस्ट मध्ये आहेत त्यांच्यावरती फोर्स कुठला असतो? बॅलन्स फोर्स असतो. होप यू अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट रिलेटेड विथ द ग्रॅव्हिटेशन. इन दिस चॅप्टर फोर्स वी हाव टू अंडरस्टँड. आशा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर काही अडचण असेल या संदर्भात तर तुम्ही आपल्या जेव्हा तुम्ही लेक्चर्स बघत असाल त्यावेळेस तुम्ही कमेंट्स मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता की अशा प्रकारचे डाऊट्स आहेत ते सुद्धा आम्ही क्लिअर करू. अजून एकदा सांगतो की तुम्ही एससी अकॅडमीचं जे आपलं ऍप आहे प्ले स्टोर वरती जाऊन त्या ठिकाणी त्याला डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड लेक्चर हे बघता येतील. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या भागात जे कन्सेप्ट आहे आपण ते पुढच्या भागामध्ये घेऊया. थँक्यू ऑल ऑफ यू.